नमस्कार. मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी गुबगुबीत फुलणारी पुरणपोळी प्रत्येक महाराष्ट्र सणाची शान वाढवून जाते. आपण खूप सारं पुरण घालून ही पोळी तयार करणार आहोत. होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. त्यामुळे अशी चमचमीत कटाची आमटी संपूर्ण ताट आपण आज बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला पुरण तयार करायचं आहे. कुकरमध्ये मोठी वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया. 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. थोडीशी धुवून घ्यायची आहे डाळ. डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर अजून पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं. हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी पाऊण टीस्पून हळद टाकायची. 1 चमचा तेल टाकायचं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. छान असं शिजून घ्यायचं. कुकरची छान अशी शिट्टी झाली आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर चेक करूया. डाळ मस्त मऊ शिजली आहे, बघू शकता. आमटीसाठी आपल्याला डाळ काढून ठेवायची आहे. मी इथे 1.5 चमचा डाळ काढून ठेवली आहे वाटीमध्ये. त्याच डाळीमध्ये 1 वाटी गूळ टाकायचा. अर्धी वाटी साखर टाकायची. डाळीमध्ये साखर आणि गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. कुकर गॅसवर ठेवूया. कमी गॅसवर डाळ छान शिजू द्यायची आहे. गूळ आणि साखर वितळेपर्यंत. 5 ते 6 मिनिटांनंतर बघू शकता गूळ आणि साखर डाळीमध्ये छान अशी वितळली आहे. अजून याला 5 मिनिटं लागेल. डाळ आपली कोरडं होईपर्यंत शिजू द्यायची आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर बघू शकता डाळ छान कोरडी झाली आहे. लगेचच आपल्याला पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ टाकायची आहे. स्मॅशरने पुरण असं बारीक करून घ्यायचं आहे. फटाफट पुरण तयार होतं. मस्त असं बारीक होतं. तुमच्याकडं स्मॅशर नसेल तर चमच्याने करू शकता. डाळ मऊ शिजली ना फटाफट पुरण बारीक होतं. पुरण करण्यासाठी डाळ आपल्याला मऊ शिजून घ्यायची आहे. पुरण छान बारीक काढून झालं आहे. बघू शकता एकदम मस्त मऊ झालं आहे पुरण. बारीक केलेल्या पुरणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. असं थोडंसं थापून घ्यायचं त्याला. पुरण आपलं तयार झालं आहे. भज्याची तयारी करूया. एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे हातावर चोळून असं. ओवा हातावर चोळल्यामुळे त्याची अशी एक चव तयार होते. पाऊण टीस्पून हळद टाकायची आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. उभा चिरलेला 1 कांदा टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. पाणी टाकायचं आहे थोडंसं. पीठ आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना पाणी थोडंच टाका. आवश्यक असेल तर थोडं थोडं टाकायचं, कारण कोथिंबीरमध्ये पाणी असतं, कांद्यालाही पाणी असतं. त्यामुळे भजीचं पीठ भिजून झालं आहे. झाकण ठेवायचं. आमटी करायला घेऊया. पॅनमध्ये मोठा 1 कांदा चिरलेला टाकून घ्यायचा. त्यात 1 चमचा तेल टाकायचं आहे. छान असं हलवून घ्यायचं. कांदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे.
2 ते 3 मिनिटांनंतर कांदा छान लाल झाला आहे. त्यामध्ये चिरलेलं खोबरं टाकायचं आहे. मी इथे छोटी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. खोबरं आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. 5 ते 6 मिनिटं खोबरा आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा. खोबरा आणि कांदा छान असा भाजून झाला आहे. त्यामध्ये काळे मसाले टाकूया. काळ्या मसाल्यामध्ये धने, तेजपत्ता, लवंग, 5 ते 6 लाल मिरच्या, लसूण, आलं, काळे मिरे 2 लवंगा, दालचिनी, दगडफूल एवढे सारे मसाले टाकले आहे. 1 मोठा चमचा तीळ टाकायची, अर्धा चमचा खसखस टाकायची. मसाले छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला. छान असा वास येईपर्यंत. 1 ते 2 मिनिटांमध्ये मसाले छान भाजून झाले आहे. ताटामध्ये काढूया. काढून ठेवलेली हरभऱ्याची डाळ आपण भाजून घेणार आहोत. पॅन मध्ये टाकूया. थोडंसं तेल टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ ही कोरडी होईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची. डाळ छान भाजून झाली आहे. मसालाही थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. खूप सारी कोथिंबीर टाकायची. झाकण लावून थोडंसं पाणी टाकून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक केलेला मसाला एका भांड्यामध्ये काढूया. त्याच भांड्यामध्ये भाजलेली डाळ टाकायची. थोडंसं पाणी टाकायचं. झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचं. मस्त असं बारीक पेस्ट केली आहे त्याची. आमटीला फोडणी देऊया. पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे. तेल थोडंसं जास्तच वापरलं आहे. बारीक कापलेला लसूण टाकायचा. छान असा परतू द्यायचा. 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकायचे. बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. जे वाटलेलं वाटण मिक्स असं करून घ्यायचं. कमी गॅसवर मसाला छान परतू द्यायचा आहे. थोडीशी हळद टाकायची. 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. 1 चमचा गरम मसाला टाकायचा. छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. कमी गॅसवर मसाला छान 2 ते 3 मिनिट परतू द्यायचा आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर वाटलेली डाळ टाकून घ्यायची. आमटीला गरम पाणी टाकायचं. तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट आमटी ठेवू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं. आमटीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचे आहे. आमटी शिजेपर्यंत भिजवलेले तांदूळ मिक्सर मधून काढून घेऊया. भिजवलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवा. आमटीलाही छान असा कड आला आहे, बघू शकता. आमटी आपली छान अशी तयार झाली आहे. खीर तयार करूया. पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकायचा आहे. तूप गरम झाले की किसलेलं खोबरं टाकायचं. बारीक कापलेले बदाम टाकायचे. छान असे सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला. बदाम आणि किसलेलं खोबरं छान असं तुपामध्ये भाजून झालं आहे. बारीक केलेलं तांदळाची पेस्ट टाकून घ्यायची. थोडं पाणी टाकायचं. त्याला असं छान शिजू द्यायचं. मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी साखर टाकूया. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. त्याला छान अशी चव येते. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला छान उकळी आली आहे. दूध टाकूया. दूध आपल्याला अर्धा लिटर वापरायचं आहे. खीर आपण कमी गॅसवर छान अशी शिजू देऊ. त्यानंतर कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे. भजी आपल्याला तळून घ्यायची आहे.
छोटी छोटी अशी भजी तळून घेऊया। तेल मध्यम गरम आहे। भजी तळण्याच्या आधी पिठामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा, अगदी पाऊण टीस्पून। त्यानंतर भजी तळायची। भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होतात। तळलेली भजी ताटामध्ये काढूया। पीठ मी इथे आधीच मळून घेतलं होतं। पिठाला थोडंसं तेल लावून पीठ छान मळून घ्यायचं आहे। पिठामध्ये मी अजिबात मैद्याचा वापर नाही केला आहे। पीठ छान मळून झालं आहे। छोटासा गोळा घ्यायचा आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं, छान असं मळून मळून घ्यायचं आहे। छोटासा असा उंडा घेऊन त्याला गोल करायचं। जेवढं पिठाला मळून घ्याल तेवढी पोळी छान तयार होते, मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तयार होते। पिठाचा उंडा तयार केला आहे, त्यामध्ये पुरण घालूया। पुरण छान असं भरून घ्यायचं आहे उंड्यामध्ये। पुरणाची पोळी गुबगुबीतच छान लागते। पोळपाटावर थोडं पीठ टाकून पोळी आपण छान अशी लाटून घ्यायची। पोळी लाटायच्या आधी हाताने अशी थोडी प्रेस करून घ्यायची, मग लाटायची। हलक्या हाताने पोळी आपण लाटून घेऊया। पुरणाची पोळी कधी हलक्या हातानेच लाटायची। लाटतानाच पोळीमधलं पुरण दिसायला लागलं आहे, बघू शकता। पोळी छान लाटून झाली आहे। तवाही गरम झाला आहे। पोळी तव्यावर टाकून घेऊया। कडेकडेने तेल किंवा तूप सोडायचं आहे। चमच्याने असं तेल लावून घ्यायचं पोळीला। पोळी आपण उलथून घेऊया। आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीला पुरणपोळीच करतात। अशा पद्धतीने पुरणपोळी अवश्य तयार करून बघा। पोळी आपल्याला उलथून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी टम्म फुगली आहे पोळी। अशी मस्त गुबगुबीत पोळी तयार झाली आहे। प्लेटमध्ये काढूया। सर्व पोळ्या अशाच तयार करून घेऊया। थाळी वाढायला घेऊया। मस्त असा भात, आमटी, खीर, पोळी, मस्त असे तळलेली भजी, पापड, सर्व ताट तयार झालं आहे। सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। अवश्य पुरणपोळीचं थाळी तयार करून बघा। अशी पुरणपोळीची थाळ तयार झाली आहे। अवश्य तयार करून बघा। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।